दरम्यान एकीकडे हा सगळा दावा होत असताना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जो डेटा लीक झालेला आहे, जो सीडीआर लीक झालेला आहे, त्यावरून थेट कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे। यासोबतच खरात प्रकरणामध्ये कारवाई ही कठोर पद्धतीने सुरू असून ज्या सगळ्या प्रकरणी जर कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला आहे। पाहूया। पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून याची ही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल। आणखी ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल। कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही। अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी सम्मिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून याची ही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।